नमस्कार. आर्य चाणक्यनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो. आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. या दिवशी लोकांमध्ये योगविद्येबाबत जागरूकता निर्माण करण्याकरता जगभरात दिवस साजरा केला जातो. अनेक देशामध्ये तो साजरा केला जात आहे. त्याबद्दल आपल्या भारतामध्ये जागरूकता आहेच, पण तरीसुद्धा काही वर्गामध्ये या योगाबद्दल अधिक माहिती देऊन जास्त जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे असं आम्हाला वाटतं. आणि ह्याकरता काही योगसत्र योगाच्याबद्दल माहिती देणारी काही सत्र आम्ही सादर करणार आहोत ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने. आणि त्याकरता आपल्या इकडे आलेले आहेत सुधीर ढवळीकर. हे योगविद्येबाबत अतिशय बारकाईने माहिती मिळवलेले, योगविद्येबद्दल चांगली माहिती असलेले असे आजचे आपले पाहुणे आहेत. आणि त्यांनी योगाबद्दल मार्गदर्शन अनेकांना केलेलं आहे. आजार जो काही असेल तर त्याबद्दलसुद्धा मार्गदर्शन, कुठलं योगा करावं याबद्दल त्यांच्याकडनं माहिती दिली जाते. आणि त्यांच्या शब्दाला ह्या क्षेत्रामध्ये चांगली मान्यता आहे. आज ते आपल्याकडे आलेले आहे, तेव्हा त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया योगाच्या संबंधात. पण त्याआधी या आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्याला ह्या यूट्यूब चॅनल आहे ते आपण सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत पण जाईल याची खात्री करा. विशेष करून मी असं म्हणेन की प्रत्येक ज्येष्ठ नागरिकापर्यंत हे यूट्यूब चॅनल किंवा ही माहिती जावी अशी मी आपल्याला विनंती करतो. त्या दृष्टीने आपण ते शेअर करा. तर मी आता वळतो ढवळीकर साहेबांकडे. मला एक आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की योगाबद्दल योगा सगळेच करतात, पण काही जण योगा म्हणजे आसनच समजतात, काही जण आणखीन त्याच्या वेगवेगळ्या समजुती असतात. तर त्याबद्दल आपण सांगाल का? योगा म्हणजे काय? तर नमस्कार. सर्वप्रथम योगा म्हणजे काय याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर योग साधारणपणे लोकांच्यामध्ये किंवा त्यातल्या ज्येष्ठ नागरिकांनी कुतूहलता असते आणि ह्याची आवड पण असते. ती आवड पण असं म्हणतो मी की एकामा वेळ भरपूर असतो आणि आपण आवडीने योगासाठी काहीतरी करावं आणि त्यामध्ये आपला वेळ पण चांगला जातो आणि याचा फायदा पण होतो असे लोकांच्याकडून त्यांनी ऐकलेलं असतं. पण खरोखरच योग म्हणजे असं आहे का की एकाच ठिकाणी एकाच जागी बसून करायची गोष्ट तर नाही आहे. दुसरी गोष्ट अशी की योगासनं करताना योगासनावर तुम्हाला प्रभुत्व मिळालं किंवा खूप काही प्रावीण्य मिळालं म्हणजे तुमचा योग आहे का? तर तसंही काही नाही. तर आता आपण जे सूक्ष्म व्यायाम जे आपण दाखवणार आहोत म्हणजे पायाच्या सांध्यांपासून डोळ्यांच्यापर्यंत ह्याचा फायदा बऱ्याच लोकांना होतो. काही जी व्याधी आहेत आपल्याला म्हणजे खांदेदुखी म्हणा किंवा तुमचं गुडघेदुखी या इतर ज्या व्याधी आहेत कंबरदुखी ह्या आपल्या काही प्रमाणात बऱ्या झाल्या किंवा त्यापासून मुक्ती मिळाली. तर आपल्याला असं म्हणायचं आहे का की योग म्हणजे उपचार पद्धत आहे? तर तसंही नाही आहे. तर मग योग म्हणजे काय नेमकं? तर योग म्हणजे सकाळी उठून तुम्ही सकाळी नियमितपणे जो काही योग साधना करता त्याचा जो फायदा होतो आपल्याला तो शरीराला दिसून येतो. उदाहरण द्यायचं असेल तर आपण एखादी बलशाली किंवा ताकदवार जर काम करायचं असेल, आपल्याला उदाहरण द्यायचं असेल तर एखादी बादली आपण उचलतो आहे आणि ती भरलेली आहे, त्याला आपल्याला मनगटाला जोर द्यायला लागतो, पण त्याचा जो ताण आहे तो आपल्या चेहऱ्यावर दिसतो आणि त्यामुळं काय होतं की चेहऱ्यावर ताण दिसतो आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की बादली कधी कधी आपण उचलतो आणि ठेवून देतो जागी. तर हा जो ताणतणाव आहे जर तुम्ही योग साधना करत असाल नियमितपणे तर तुम्हाला सहजरित्या तुम्ही हे ताणतणाव न दिसता चेहऱ्यावर हे काम करू शकता. हा एक फार मोठा फायदा आहे. तर सकाळी उठून जर आपण अर्धा तास 1 तास जर आपण नियमितपणे योग साधना केली तर आपल्याला योग साध्य झालं असं म्हणता येईल का? तर नाही. जर त्याची आपण जाणीव ठेवली तर आपल्याला योग म्हणजे काय हे समजेल. आता योग ही जीवनपद्धती आहे जी 24 तास चालणारी आणि आपल्या शरीरावर परिणाम करणारी अशी गोष्ट आहे. आता युज्यते अनेन इति योग म्हणजे काय? तर युज्यते युज हा शब्द धातू संस्कृतमध्ये याचा अर्थ आहे जोडणे. आपल्याला काय जोडायचं आहे? तर शरीर मन बुद्धी यांचा एकत्रीकरण हा आत्म्याशी आपल्याला जोडायचा आहे. हे तसंच मानवाचे जीवन हे निसर्गाशी आणि सभोवतालच्या समाजाशी निगडीत आहे आणि त्यामुळे काय होतं की समाजापासून ज्या क्रिया प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येतात काही चांगल्या वाईट
बऱ्यापैकी प्रतिक्रिया येत असतात. त्यामुळे काय होतं की आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो आणि त्या शरीराच्या परिणामामुळे आपल्याकडे तणाव निर्माण होत असतो. जर त्या संघर्षाच्या प्रतिक्रिया असतील आणि कमी प्रमाणात असतील तर खूप चांगल्या प्रकारे आपण एखादं कार्य कुशलतेने करू शकतो. पण त्या संघर्षाच्या प्रतिक्रिया ज्या बऱ्यापैकी खूप मोठ्या प्रमाणात असतील तर साहजिकच आपल्याला तणाव निर्माण होऊन आपल्या त्याचा शरीराच्या प्रकृतीवर परिणाम होतो. मग अशावेळी काय आहे की ह्या साऱ्या सृष्टीचा जो पसार आहे किंवा या जगाचा पसार आहे आणि या सृष्टीशी जे काही आपलं नातं आहे हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न म्हणजे आपण कसे आपली पंचेंद्रिय आणि मन बुद्धी याद्वारे करत बसलो तर हे मर्यादा आहे. त्याच्यावेळी आपण काही करू शकत नाही. याच्यासाठी आपल्याला आंतरिक जी जाणीव आहे ह्याची जर आपल्याला शोध लागला तर आपल्याला ह्या हृदयाशी त्या हृदयाशी आपण जोडले जाऊ शकतो. स्वामी विवेकानंद म्हणतात की एव्हरी सोल हॅज गॉट पोटेन्शियलिटी. म्हणजे काय की प्रत्येक माणसाला स्वतःची समृद्धता आहे. तो समृद्धपणे काम करू शकतो. आता हे जे जोडणे आहे तर जोडणे म्हणजे काय आहे? जोडणे म्हणजे काय एक व्यक्ती ही आपल्या कुटुंबाशी जोडते. कुटुंब हे समाजाशी जोडलेलं असतं. समाज हे राष्ट्राशी जोडलेलं असतं आणि संपूर्ण राष्ट्र हे सृष्टीशी जोडलेलं असतं. म्हणजे यष्टीपासून ते समिष्टीपर्यंत हे जोडणं म्हणजे एक प्रकारचे योग आहे. आता हा योग जो आहे हा एकात्म दर्शनावरती अवलंबून आहे. एकात्म दर्शन म्हणजे सर्व जे काही आहे हे एकच आहे. म्हणजे एकात्म दर्शन म्हणजे काय? एकात्म जीवन, एकात्म दर्शन. एकात्म दर्शन जे आहे, एकात्म दर्शन म्हणजे काय की मी सर्वजण एकच आहे. याचा अर्थ असा आहे की आपण जे म्हणतो की मी हा वेगळा तो वेगळा असं प्रकार न राहता मी सर्व जग म्हणजे एकच आहे आणि हे एकात्म दर्शन घडणं ह्याच्यावरती हा योग हा अवलंबून म्हणजे दर्शन अवलंबून आहे. बरोबर. थोडक्यात तर ह्याच्या पुढची पायरी अशी आहे की एकात्म दर्शन जेव्हा होतो तेव्हा तो साक्षात्कार आपल्याला होतो योगाचा म्हणजे योग आहे. आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर जे हे आहे कुटुंबाचं किंवा कुटुंब आपण म्हणतो की कुटुंब समाजासाठी काहीतरी करतो किंवा हे कसं आहे जोडले जाणं किंवा तर एखादा व्यक्ती जी आहे ही आपल्या कुटुंबामध्ये जन्म घेते, तिचं पालनपोषण होतं आणि तो एक कुटुंबाचा भाग बनतो. तो भाग बनल्यानंतर तो कुटुंब समाजाचा भाग असतो, अविभाज्य भाग असतो. तो पण समाजासाठी काहीतरी करत असतो, समाज राष्ट्रासाठी काहीतरी करत असतो. आणि ही जी भावना आहे व्यक्तीपासून राष्ट्रापर्यंत ही भावना रुजू लागते आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये एक असं वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि ही रुजू होताना आत्मविश्वास प्रत्येकाचा वाढतो. समाजाचा किंवा राष्ट्राचा विकास म्हणजेच व्यक्तीचा विकास होत असतो आणि प्रत्येकाचा आत्मविश्वास वाढत जातो. आणि आत्मविश्वास वाढता असं वाटतं की प्रत्येकाला की आपण संवेदनशील आहेत म्हणजे आपण परस्पराबद्दल आपल्यामध्ये संवेदना निर्माण होत आहेत. आणि मग त्यातून आपल्याला ही योगाची कल्पना जी आहे ही आपल्याला पुढे नेत जाते. आता योग पण मला त्याच्यात एक विचारायचं आहे तुम्हाला की योगाबद्दल म्हणताना काहीतरी चित्त वृत्ती निरोधा असं जे काही म्हणतात हा जो आहे हा प्रकार म्हणजे असा आहे. योग म्हणजे कसं आहे योग ह्या शब्दाची खूप व्याप्ती मोठी आहे. ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग, त्याच्यानंतर राजयोग, हठयोग इत्यादी बऱ्याच प्रकारचे योग आहेत. त्याने प्रत्येक योग साधनेनं आपल्याला मोक्षप्राप्ती मिळू शकते. त्याच्या सर्वसामान्यांना सहजगते मिळणारं ज्ञान आहे किंवा सहजगते करण्यासारखा जो आहे तो राजयोग आहे. या राजयोगामध्ये आपल्याला पतंजली मुनीने सुमारे 6000 वर्षापूर्वी 195 सूत्रामध्ये संपूर्ण पतंजली योगदर्शन म्हणून ग्रंथ लिहून ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अष्टांग योग हा सांगितलेला आहे. आता अष्टांग योगाचे म्हणजे कुठली अंग आहेत तर ही सर्व अंग आपण एकत्रितपणे किंवा एकाच वेळी अभ्यासू शकतो. तर ही अंग अशी आहे की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी हितपर्यंत आपल्याला ही अष्टांग ह्या 8 अंग जी आहेत ती सांगितलेली आहेत. त्यापैकी पहिली 4 अंग आहेत त्याला बहिरंग म्हणतात. बहिरंग का म्हणतात तर ती शरीराशी आणि मनाशी निगडीत आहे. बहिरंग ओके. बहिरंग म्हणतात म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम ही 4 अंग जी आहे ती बहिरंग आणि त्यांना एवढ्यासाठी त्यांना शरीराशी निगडीत आहे. शरीर आणि मन असे त्यांना बहिरंग म्हणतात. पुढची जी प्रत्याहार म्हणून आहे तो अंतरंग आणखीन बहिरंग. म्हणजे अंतरंग कुठला आहे तर ध्यान, धारणा, ध्यान आणि समाधी हे 3 जे आहेत
ते अंतरंग आहे जे चित्ताशी संबंधित आहे आणि ह्यांना जोडणारा जो सेतू आहे तो प्रत्याहार आहे. अशी ही अष्टांगाची साधारणपणे क्रमाक्रमाने आणि म्हणून ते चित्त वृत्ती हां. निरोध. तर आता पतंजली मुनींनी जो व्याख्या केलेली आहे त्याच्यामध्ये चित्त वृत्ती निरोध हां. असं त्यांनी व्याख्या केलेली आहे. म्हणजे काय की चित्ताचा निरोध करायचा. चित्ताचा निरोध करायचा म्हणजे काय की आपल्या चित्तावर कायम विचारांची आवर्तनं पडत असतात. एक प्रकारची स्पंदनं सारखी आपल्या चित्तावर पडत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर मनावर होत असतो आणि त्यामुळे ती नियंत्रण करणं किंवा म्हणजेच चित्त निरोध करणं. बरोबर. असा पांजनी मुनींचं जी व्याख्या आहे त्याचा अर्थ होतात असा. तर ह्या सर्व करताना चित्तवृत्तींचा निरोध झाला आणि आपल्याला म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला हे अष्टांगाचे यम नियम सांगितले. आता यमामध्ये यम म्हणजे काय सांगितले की समाजामध्ये कसं वावरावं तुम्ही. तर त्याच्यामध्ये आपण पुढच्या सत्रामध्ये बघणार आहे डिटेलिंगमध्ये यम नियम याच्याबद्दल बघणार आहे. आता त्याच्याविषयी मी काही जास्त बोलत नाही. आता फक्त ते यम नियम म्हणजे काय त्याच्यामुळे आपल्याला चित्तामध्ये जे उफाळणारे जे किंवा सतत विचाराची स्पंदन येतात त्याच्यावरती कसं नियंत्रण येतं किंवा त्याच्यामध्ये आपली मानसिकता जी आहे किंवा कशी आपण स्थिर ठेवू शकतो याविषयी चित्त सांगितलेलं आहे जास्त. अच्छा. आणि आपण तो विचार आपण नंतर करणार आहोत. आता योगामुळे किंवा काय साध्य होऊ शकतं तेच मला जाणून घ्यायचं होतं. योगामुळे आपलं एक तर म्हणजे व्यक्तिमत्व विकास जो आहे आपला हा पूर्णपणे साध्य होतो. त्याच्यानंतर शारीरिक मानसिक भावनिक त्याच्यानंतर सामाजिक अशा जवळजवळ 5 प्रकारच्या पातळ्यावरती आपली हे प्रगती होत असते. बरोबर. आणि आपला आत्मविश्वास वाढतो. आपली जी प्राणशक्ती आहे ही पण वाढीस लागते जी आजच्या कोविड काळामध्ये खूप गरजेची आहे. आणि मला तर वाटतं या कोविडच्या परिस्थितीमध्ये योग करणं हे आवश्यक आहे आणि आपली जी प्राणशक्ती आहे ही वाढवणं त्यामुळेच गरजेचं आहे. कारण प्राणशक्ती वाढली तरच आपण ह्या कोविड परिस्थितीमध्ये टिकाव धरू शकतो. बरोबर. अशा दृष्टीने हे योग जो आहे हा खूप चांगल्या प्रकारे आहे. आपण जर केला दररोज नियमितपणे तर निश्चितच याचा फायदा आहे. आजच्या या तांत्रिक किंवा यांत्रिक युगामध्ये किंवा तणावमुक्त जीवनशैलीमध्ये जर आपल्याला खरोखरच त्यातून बाहेर पडायचं असेल तर योग ही जीवनपद्धती अवलंबली तर त्यातून फार मोठा फायदा होणार आहे. आणि मला आनंद वाटतो की जग आज ह्या योगाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून आणि चांगल्या दृष्टीनं बघत आहे आणि त्याचा मोठा आनंद मिळतो. आता हा योगाचा हा एवढा मोठा खोलवर विचार हा योग म्हणजे काय हा खोलवर विचार आम्हाला पण माहिती नव्हता अगोदर. तो तुम्ही सांगितला त्याबद्दल खरंच धन्यवाद. खोलवर विचार आहे. आणि हा जर आपण अनुभवला म्हणजे काय की सतत तुम्ही व्यायाम योगा केला सतत हे केलं अनुभूती त्याची घेतली तर तुम्हाला तो कळणार. नाहीतर योग साध्य केला किंवा योग समजला असं काही आपण म्हणू शकतो. राहील. योगा दिवस आहे त्या योगासंबंधीच मी एक कविता आपल्यासाठी सादर करत आहे. ती कविता अशी आहे. आनंदाचा सागर त्यावेळी आनंदाच्या लाटा योग साधने गमय गवसतो आनंदाचा साठा. आनंदाचा सागर त्यावेळी आनंदाच्या लाटा योग साधने मध्ये गवसतो आनंदाचा साठा. सदाचरण हा योगामधला पहिला सोपा मंत्र. सदाचरण हा योगामधला पहिला सोपा मंत्र. सद्वृत्तींच्या संगे अवगत योग साधना तंत्र. सद्वृत्तींच्या संगे अवगत योग साधना तंत्र. सोहम जपता अहम बुद्धीचा. सोहम जपता अहम बुद्धीचा गळणी जाई ताठा. आनंदाचा सागर त्यावरी आनंदाच्या लाटा. आनंदाचा सागर त्यावरी आनंदाच्या लाटा योग साधने मध्ये गवसतो आनंदाचा साठा. आनंदाचा साठा. लक्ष लक्ष योनितून फिरता मानव देह मिळाला. लक्ष लक्ष योनितून फिरता मानव देह मिळाला. योग ठेवितो तया सुरक्षित वाढवी आनंदाता. योग ठेवितो तया सुरक्षित वाढवी आनंदाता. तनही निरोगी मनही निरोगी. तनही निरोगी मनही निरोगी. आनंदानच तोटा. आनंदाचा सागर त्यावरी आनंदाच्या लाटा.
आनंदाचा सागर त्यावरी आनंदाच्या लाटा, योग साधनेमध्ये गवसतो आनंदाचा साठा. आनंदाचा सागर त्यावरी आनंदाच्या लाटा, योगासन प्राणायामाने शरीर मनाची शांती. योगासन प्राणायामाने शरीर मनाची शांती. ध्यान साधना करिता लाभे आत्म्याला विश्रांती. ध्यान साधना करिता लाभे आत्म्याला विश्रांती. योगातील हा आनंद अनुभवा. योगातील हा आनंद अनुभवा. स्वर्ग सुखावुनी मोठा. स्वर्ग सुखावुनी मोठा. आनंदाचा सागर त्यावरी आनंदाच्या लाटा. आनंदाचा सागर त्यावरी आनंदाच्या लाटा. योग साधनेमध्ये गवसतो आनंदाचा साठा. आनंदाचा साठा. आनंदाचा साठा. फारच छान कविता. एका कवितेमध्ये सर्व योगाचं महत्त्व त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तुम्ही सादर केली त्याबद्दल धन्यवाद. यानंतर आपण आपल्या पुढच्या पुढे आपण सादर करूया प्रार्थना आणि सूक्ष्म व्यायाम, त्याचं महत्त्व काय आहे आणि ते कशा तऱ्हेने केले जातात, त्याचे फायदे काय होतात या संबंधी आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर तोपर्यंत नमस्कार. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य वैचकेन योपाकरोक्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलि प्राञ्जलिरां तोऽस्मिन् ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. आपण 3 ओंकार म्हणूया. एकदम दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सावकाश ओंकार म्हणत श्वास आपला श्वास चालू. दीर्घ श्वास. आपण सर्वप्रथम सूक्ष्म व्यायाम बघणार आहोत. सूक्ष्म व्यायामाची गरज एवढ्यासाठी आहे की आपण काल रात्रभर जे निद्रावस्थेत असतो त्यामुळे आपले सर्व जे स्नायू आहेत शरीराचे जॉईंट्स जे आहेत हे आखडलेले असतात. त्याला आपल्याला फिलस जे मसल्स जे आहेत ते आपण शरीरात रिलॅक्स करणं हे महत्त्वाचं असतं. त्यासाठी हा सूक्ष्म व्यायाम हा ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप उपयुक्त आणि नियमित करावा असा हा सूक्ष्म व्यायाम आहे. हा पायांच्या बोटांपासून ते संपूर्णपणे आपल्या शरीरातले प्रत्येक जॉईंट्स घेत आपण वरपर्यंत डोळ्यापर्यंत जाऊ शकतो आणि डोळ्यांचे व्यायाम पूर्ण होऊन मग नंतर हा सूक्ष्म व्यायाम संपूर्णपणे आपल्या शरीराला उपयुक्त ठरतो. तर सर्वप्रथम मी तुम्हाला पायांचे बोटं आणखी अँकल जॉईंट्स यांचा व्यायाम कसा असतो तो मी तुम्हाला दाखवतो. तर एक पाय पुढं ताण घ्यायचा आहे, एक पाय पाठीमागं ताण घ्यायचा आहे असा, आणि नंतर दुसरा पाय पुढे ताण आणि पाठीमागं दुसरा पाय. तर दोन्ही सायमल्टेनियसली मी तुम्हाला आता करून दाखवते. 1 2 3 4 5 6. आता हा जो ताण आहे हा आपल्या संपूर्ण मांड्यांच्या स्नायूपर्यंत हा ताण आपल्याला बसतो आणि संपूर्णपणे आपल्या पायाचे स्नायू हे रिलॅक्सेशन मोडमध्ये हळूहळू येऊ शकतात. तर दोन्ही पावलं आपल्याला सायमल्टेनियसली करायची आहेत. पुढं ताण द्यायचं आहे आणि पाठीमागं ताण द्यायचं आहे. हा तुम्हाला मी संपूर्णपणे दाखवतो क्रिया. 1 2
3 4 5 6. आता ही दोन्ही पावलं जी आहेत ही आपल्याला सायमल्टेनियसली उजव्या आणि डाव्या बाजूला घ्यायची. 1 2 3 4 5 6. ह्याच्यानंतरचा पुढचा व्यायाम असा आहे की दोन्ही पावलं पुढे घ्यायची ताण आणि साईडनं अशी पाठीमागे घ्यायची. 1. तर असे 3 वेळा प्रकार करायचे. 1 2 3. अपोजिट करायचे असंच. 1 2 3. ह्याच्यामुळे आपल्याला संपूर्ण अँकल जॉईंट्स आणि घोट्याचा व्यायाम हा पूर्णपणे होतो. त्याच्यानंतरचा व्यायाम जो आहे थोडासा पायामध्ये अंतर घेऊन आपल्याला पायाची जी आहे ही आतल्या बाजूला ताण द्यायचा आहे. त्याच्यामुळे संपूर्ण मांड्यापर्यंत आपल्याला ताण बसतो आणि त्याचे स्नायू जे आहेत ते संपूर्ण रिलीज होतात. 1 2 3 4 5 6. अशा प्रकारे हा आपल्या पावलांचा आणि बोटांचा व्यायाम आपण केलेला आहे. त्याच्यानंतरचा पुढचा व्यायाम जो आहे हा आपले नी जॉईंट्स जे आहेत हे आपल्याला टाईट आणि लूज करायचे. 1 2 1 2 1 2 असा 3 वेळा करायचे टाईट आणि लूज. जर आपल्याला गुडघेदुखी असेल तर ह्यामुळे चांगल्या प्रकारे गुडघ्यांना व्यायाम होऊन गुडघेदुखीमध्ये थोडासा फरक पडू शकतो. त्याच्यानंतरचा व्यायाम जो आहे हा थोडासा गुडघ्याचा आणि गुडघ्याचे आणि मांडीचे मसल्स यांच्यासाठी आहे. 1 2 3 4 5 6. त्याच्यानंतर पुढचा व्यायाम जो आहे हा परत आपली डावा पाय उजव्या मांडीवर घ्यायचा आहे आणि जे अँकल जॉईंट्स आहेत त्यांचाच पूर्णपणे व्यायाम आहे. त्याच्यामध्ये अँकल जॉईंट्स आपण पूर्णपणे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज करतो. 1 2 3 अपोजिट करायचं आहे. 1 2 3. ह्याच्या पुढील व्यायाम जो आहे हा आपले जे मांड्याचे आणि कमरेचा जो सांधा आहे म्हणजे त्याला आपण उखळीचा सांधा म्हणतो त्याचा व्यायाम आहे थोडासा हा. 1 2 3 हा 3 वेळा प्रकारचा आहे. त्याच्यानंतर परत हाच व्यायाम आहे. 1 2 3. त्याच्यानंतर थोडंसं पाऊल ढिलं सोडायचं आहे आणि पाऊल हलवायचं आहे. असाच प्रकार उजव्या पायाने करायचा आहे. 1 2 3. त्यानंतर आपला उजवा पाय डाव्या मांडीवर परत ह्या पायाचे उजव्या पायाच्या अँकल जॉईंटचा व्यायाम अँटी क्लॉकवाईज. 1 2 3. अपोजिट 1 2 3. परत ह्या आपल्या पायाचा जो उखळीचा सांधा आहे ह्या पायाचा त्याचा हे आहे एक्झरसाईज. 1 2 3. परत हा पाय आपल्याला जरा जवळ घ्यायचं मांडीच्या जरा फुग्याजवळ आणि परत 1 2 3. पाय थोडेसे ढिले सोडायचे पाहून आणि हलवायचं. हा आपल्या संपूर्ण पायाच्या सांधे जे जॉईंट्स आहेत याचा एक्झरसाईज झालेला आहे. त्याच्यामुळे फायदा हा आहे की आपल्या प्रत्येक जॉईंट्समध्ये जो वायू असतो तो वायू रिलीज होतो आणि त्या वायू रिलीज झाल्यामुळे तुमच्या सांधेची आहे ते मोकळे व्हायला सुरुवात होते. हा नियमित करण्याचा व्यायाम आहे. त्याच्यानंतरचा आपला व्यायाम आहे हा कमरेचा स्नायू किंवा कमरेचा जो आहे तो आपल्याला एक्झरसाईज करा. पायामध्ये अंतर थोडंसं आपल्या उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा, डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आणि थोडंसं पुढे वाकायचं. श्वास घ्यायचा 1, श्वास सोडायचा 2, 1
दोन, एक, दोन. त्यानंतर कमरेचाच व्यायाम आहे, अँटी क्लॉकवाईज. थोडंसं आपण जातं जसं कळतं त्याप्रमाणे हा व्यायाम आहे त्याच्यामध्ये. एक, दोन, एक, दोन. अपोजिट घ्यायचं आहे. एक, दोन, तीन. साधारण 3 वेळा प्रकार मी इथं दाखवलेले आहेत, पण तुम्ही 5 वेळा साधारण तुम्ही व्यायाम एक्सरसाइज करू शकतो आपण. ह्याच्यानंतरचे हाताचे व्यायाम जॉईंट्स घ्यायचे आहेत, हाताचे सर्व. हात खांद्याच्या रेषेत सरळ ठेवायचे. आपले बोटांपासून बोटाच्या खांद्यापासून सुरुवात करायची. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. मनगटाचे घ्यायचे. मनगट आपल्या आतल्या बाजूला वापरून. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. अपोजिट. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. कोपरे घ्यायचे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. त्याच्यापुढे खांद्यांचे व्यायाम आहेत. खांदे वर त्याच्यावर श्वास घ्यायचा आहे. एक, जेव्हा खाली हात येतील तेव्हा श्वास सोडायचा सावकाश. दोन, तीन. अपोजिटमध्ये करायचं आहे. एक, दोन, तीन, हा खांद्यांचा जो सूक्ष्म व्यायाम आहे याच्यामध्ये तुम्हाला खूप फायदा आहे. एकतर फ्रोझन शोल्डर्स बहुतेकांचा प्रॉब्लेम असतो आणि तो फ्रोझन शोल्डर्स हा बऱ्यापैकी याच्यामध्ये रिलीफ मिळतो. आणि हा नियमित केला तर फ्रोझन शोल्डरचं दुखणं जे आहे ते बंद होऊ शकतं. त्याच्यानंतरचा व्यायाम जो आहे हा मानेचा आहे. मानेचा व्यायाम हा ह्याच्या एवढ्यासाठी आहे की ज्यांना स्पॉन्डायलिसिसचा त्रास आहे आणि सावकाश करावा, पण स्पॉन्डायलिसिसचा त्रास हळूहळू तो कमी होईल. आणि ज्यांना थायरॉईडचा त्रास आहे, ज्यांना थायरॉईडचा त्रास आहे त्याच्यासाठी पण तो खूप उपयुक्त असा हा मानेचा व्यायाम आहे. सर्वप्रथम मान वर बघायचे. एक, दोन. हनवट आपली खालपर्यंत टेकली पाहिजे. हे जे नॉच आहे आपला त्या नॉचपर्यंत खालपर्यंत मान टेकवायची. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. आता डाव्या आणि उजव्या बाजूला मान घ्यायची आहे. दोन्ही वेगळ्या जोडून. एक श्वास घ्यायचा. एक, दोन. श्वास सोडायचा. एक, दोन, एक, दोन. असंच अपोजिट करायचं आहे. एक, दोन, एक, दोन, एक, दोन. नंतर पूर्णपणे मान जी आहे ती आपली पाठीमागे न्यायची आहे सावकाश. आणि आपल्या डाव्या खांद्यावरनं उजव्या खांद्यावर मान न्यायची. एक, परत उजव्या खांद्यावरनं डाव्या खांद्यावर. दोन, तीन, चार, पाच, सहा. तर आपल्याला मानेचाच व्यायाम आहे. अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज मान फिरवायचे सावकाश. एक,
2 3 अपोजिटमध्ये 3 वेळा 1 2 3. त्याच्यानंतरचा पुढचा जो व्यायाम आहे हा आपला डोळ्यांचा आहे. डोळा हा आपल्या शरीराचा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि उतार वयामध्ये किंवा आपले सिटिझन आपण झालो ज्येष्ठ नागरिकांना मोस्ट आपले प्रॉब्लेम जो आहे ते डोळ्यांचे येऊ शकतात. त्याच्यासाठी आपल्याला डोळ्यांचे व्यायाम सांगितलेले आहे. तर एक तर सर्वप्रथम वरती बघायचं 1, खालती बघायचं 2 3 4 5 6. नंतर आपल्याला मान सरळ ठेवून साईडला बघायचं. उघड आपले फक्त आयबॉल्स जे आहेत हे साईडला गेले पाहिजे. 1 2 3 4 5 6. परत मान सरळ स्ट्रेट ठेवायची, समोर बघायचं आणि क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आपले आयबॉल्स किंवा जी गुगल्स आहेत ती फिरवायची, सावकाश फिरवायचे. 1 2 3 अपोजिट डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज. 1 2 3. त्यानंतर आपल्याला एक कानाचा एक्झरसाईज आहे. सर्वप्रथम श्वास घ्यायचा आहे आणि थोडासा पोटाला जरा हिसका देऊन श्वास जो आहे हा आपल्याला बाहेर टाकायचा आहे. त्याच्यामुळे जो उतार वेळामध्ये जो बहिरेपणा येण्याची शक्यता असते ती आपली कमी प्रमाणात तुम्हाला ऐकायला येत असेल तर तो पण कमीपणाचा ऐकण्याचा त्रास कमी होऊ शकतो. किंवा जर चांगले असतील कान तर त्याच्यामध्ये कधी बिघाड होणार नाही. तर हा खूप चांगला आणि उपयुक्त व्यायाम आहे आपल्याला कानांसाठी. तर सर्वप्रथम हात डोक्यावर ठेवायचा आहे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि उच्छ्वास जो आहे हा आपल्या कानातून टाकायचा प्रयत्न करायचा आहे. दीर्घ श्वास घेतला आहे. आता मी पोटाला झटका देऊन उच्छ्वास बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतो. असंच आणखीन एक आवर्तनं, साधारण 3 आवर्तनं मॅक्झिमम करावी. आणखीन एक आवर्तनं मी तुम्हाला दाखवतो करून. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. तर असा सूक्ष्म व्यायाम जो आहे हा आपण आता बघितलेला आहे आणि याचा फायदा खूप म्हणजे हा नुसता सूक्ष्म व्यायाम जरी केला आपण सकाळी उठल्यावर एक 15 मिनटं तरी त्याचा खूप फायदा होतो. आणि असा बऱ्याच लोकांचा अनुभव आहे. माझा स्वतःचा तर अनुभव आहेच, पण तुम्ही पण हा जर योग्य तऱ्हेने आणि चांगल्या प्रकारे जर केला तर तुम्हाला याचा फायदा निश्चित मिळू शकतो. दुर्गे स्मृतां हरिसीं भीतिम् अशेषजन्तो स्वस्थे स्मृतां मतिमतीं शुभां दधासि दारिद्र्यदुःखभय हरिणीका त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्थचित्ता सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ॐ भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः
तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षीवामृतात्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। नमस्कार मित्रा, कुलस्वामींचं स्मरण. समर्पण.